नमस्कार मंडळी, सासूबाई सून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत स्प्राउट भेळ, ज्याला की आपण मटकीची भेळही म्हणतो. आणि ह्यामध्ये इतर जे साहित्य आहे ते पण खूप हेल्दी आहे, जसं की गाजर, ककडी, बीट, टोमॅटो. तर ही रेसिपी खूपच टेस्टी बनणार आहे. जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी हे एक हेल्दी आणि टेस्टी असं ऑप्शन आहे भेळ खाण्यासाठी. तर चला तर मग अजिबात उशीर न करता ही टेस्टी भेळ बनवायला घेऊयात. तर सर्वप्रथम जे आहे ते मूग भिजवून त्याला मोड आणले होते, त्याची मटकी आपण घेतलेली आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे अर्धा कप टोमॅटो चिरलेला, कोथिंबीर चिरलेली, हिरवी मिरची चिरलेली. त्यानंतर आपण बीट घेतलेला आहे. त्यानंतर आपण घेत आहोत ककडी. हे सर्व जे आहे ते बारीक बारीक चिरून घ्यायचे. गाजर पण आपण त्याच प्रकारे घेतलेला आहे. शेंगदाणे घेतलेला आहे अर्धी वाटी. कांदा आपण 1 वाटी घेत आहोत. त्यानंतर आपण घेणार आहोत काळं मीठ, चाट मसाला, लाल तिखट, आमचूर पावडर आणि चटणी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू आणि आवळा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण चुरमुरे घेणार आहोत. अर्धा पातेल आपण चुरमुरे घेणार आहोत. वाट्यांमध्ये जर मोजायचं झालं तर तुम्ही ते घेऊ शकता 6 वाट्या. हे 3 लोकांसाठी पुरे होईल अशी ही भेळ आहे. चला तर मग बनवायला घेऊयात आपण. आपलं सर्व साहित्य आहे रेडी. तर एक मोठा बाउल घेत आहोत आपण. तर सर्व साहित्य आहे रेडी. आणि आता आपण सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये चुरमुरे घेणार आहोत. आणि आपण हे सर्व जे साहित्य घेतलं होतं ते आपण एक एक करून टाकत आहोत. शेंगदाणे आधी टाकत आहोत, त्यानंतर कांदा, गाजर, ककडी, हिरवी मिरची, बीट, टोमॅटो, कोथिंबीर, स्प्राउट घेतोय, त्यानंतर आमचूर पावडर, काळं मीठ, चाट मसाला, लाल तिखट, थोडा आपण लिंबाचा रस घेणार आहोत. तिथं अर्धा लिंबू आपण चिरून घेतला होता. त्यानंतर चवीनुसार मीठ घेत आहोत. आणि आता सर्वात शेवटचं जे इन्ग्रेडियंट राहिलेलं आहे ती चटणी. तर चटणीमध्ये आपण कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची घेतली होती. हिरवी मिरची अशा प्रकारे खुडून टाकायची. थोडंसं गूळ टाकायचं यामध्ये आपण. आणि हो, आवळा जो घेतला होता तो पण आपण ह्यामध्ये अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे. गूळ जे आहे ते अगदी चिमूटभर घेतलेला आहे. तर ही झालेली आहे आपली हिरवी चटणी तयार. तर ही आपण अर्धी वाटी यामध्ये टाकत आहोत. आता हे सर्व जे आहे ते आपण मस्त मिक्स करून घ्यायचे. हे सर्व एकजीव करून घ्यायचे आपल्याला, एकदम व्यवस्थित असं मिक्स. हे झालेलं आहे व्यवस्थित असं मिक्स. आणि हो, जे आपण व्हेजिटेबल्स घेतले होते जसं की गाजर, ककडी, बीट, त्याला आपण एकदम छोटं छोटं कट करायचे. यामध्ये तुम्ही कैरी पण ऍड करू शकता ॲज पर सीझन. तर हे जे सर्व आहे ते झालेलं आहे सर्विंगसाठी रेडी. तुम्ही डाळे पण ऍड करू शकता आवडत असतील तर. ही जी भेळ आहे हे एकदम सर्व प्रकारचे आपल्याला यामधून न्यूट्रिएंट्स मिळणार आहे. प्रोटीन रिच आणि फायबर रिच अशी ही भेळ बनलेली आहे. ही भेळ तुमच्या डाएट फॉलो करणाऱ्या लोकांसोबत नक्की शेअर करा. अशाच जर तुम्हाला हेल्दी रेसिपीज हव्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढील ज्या रेसिपीज येतील ते तुम्हाला पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि हो, माझ्या या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर फ्रेंड्स, आपण ह्याची सर्विंग अशा प्रकारे केलेली आहे. जर काही लोकांना एक्स्ट्रा आंबट आवडत असेल तर आपण त्यांच्यासाठी लेमन पण इथे ॲड करून ठेवलेलं आहे. ही आपली टेस्टी आणि हेल्दी, प्रोटीन, फायबर रिच अशी भेळ चटपटीत तयार झालेली आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद.